नमस्कार, महाई न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधितांची संख्या जी आहे ती सध्या खूप वाढत चाललेली आहे। आणि जर का आत्तापर्यंतचा आकडा पाहिला म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णांचा जर का आकडा पाहिला तो जवळजवळ 36,000च्या घरात आहे किंवा त्याच्याही पुढे आहे। आणि याच्यापैकी जर का ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा पाहिला तर तो जवळजवळ 9,000च्या सुद्धा पुढे आहे। याच्यापैकी बरे झालेल्या रुग्णांची सुद्धा संख्या तितकीच दिलासादायक आहे। म्हणजे अगदी 25,000च्या पुढे किंवा 25,800च्या पुढे या रुग्णांची, ज्यांना कोरोनातून जे बरे होऊन ज्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे अशा रुग्णांची संख्या 25,000च्या पुढे आहे। पण आत्तापर्यंत कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची जर का संख्या बघितली तर ती 700च्या पुढे आहे आणि ती सुद्धा फक्त पिंपरी चिंचवड शहरातील। आणि यासाठीच आता सध्या शहरामध्ये प्लाझ्मा दान जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं ठरत आहे। आणि सांगायला एक महत्त्वाचं कारण म्हणजे की हे जे प्लाझ्मा दान शिबिर आहे किंवा आपण प्लाझ्मा दान ही जी मोहीम जी सुरू करण्यात आलेली आहे ती म्हणजेच की पिंपरी चिंचवड शहराचे भाजपाचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांनी या मोहिमेची सुरुवात केली। आता झालेल्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्यांनी स्वतः इथे येऊन प्लाझ्मा दान करून या मोहिमेला जी आहे सुरुवात केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की एक जो कोरोनातून बरा झालेला जो व्यक्ती आहे तो नक्कीच आत्ता सध्या कोरोनाशी झुंज देत असलेल्या व्यक्तीचा जीव जो आहे तो वाचवू शकतो। आणि म्हणूनच त्यांनी हे आवाहन केलेलं आहे। आत्ता सध्या आपण इथे YCMमध्ये आहोत। YCMच्या या एका ठिकाणी आपण बघू शकतो की इथे प्लाझ्मा दान करण्याची जी मोहीम महेश दादांनी जी 15 ऑगस्टच्या दिवशी सुरू केली होती ती आत्तासुद्धा इकडे आहेत। आणि तेव्हापासून अनेक प्लाझ्मा दाता इकडे येतात आणि प्लाझ्मा दान करतात आणि आपल्यासोबत। पण सध्या कसं झालं आहे की नागरिकांमध्ये सध्या प्लाझ्मा दान या गोष्टीविषयी एक गैरसमज निर्माण झालेला आहे किंवा एक भीती निर्माण झालेली आहे। या नागरिकांमध्ये जो डोनर आहे किंवा ज्याला ते डोनेट करण्यात येणार आहे अशा सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। एक प्रकारची भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आज आपण इथे घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत इकडे डॉक्टर तुषार पाटील आणि त्याचबरोबर डॉक्टर शंकर मोसलगे। आणि या दोघांनाही आपण जे नागरिकांचे प्रश्न आहेत किंवा जे नागरिकांना पडलेली एक जी भीती आहे त्याबद्दल किंवा ती दूर करण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत। तर आपण जर का इथे बघितलं तर सध्या प्लाझ्मा डोनेट करण्याचं काम म्हणजे सुरू आहे, प्लाझ्मा घेण्याचं काम सध्या इकडे बघू शकतो की ती प्रोसेस इथे सुरू आहे। तर प्लाझ्मा म्हणजे काय आणि त्याचा डोनेट करणाऱ्यावर आणि ज्या रुग्णाला तो डोनेट केला जातो या सगळ्याच गोष्टींबद्दलची माहिती आज आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत। तर आपल्यासोबत इथे डॉक्टर तुषार पाटील आहेत। आपण सरांकडून जाणून घेऊयात की ही जी नक्की प्लाझ्मा दान ही जी प्रक्रिया आहे ती नेमकी काय आहे। तर सगळ्यात बेसिक प्रश्न नागरिकांना सांगा की प्लाझ्मा म्हणजे काय। नमस्कार। प्लाझ्मा म्हणजे काय? रक्ताचा जो पातळ द्रव पदार्थ असतो ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पेशी नसतात, परंतु त्या द्रव पदार्थामध्ये अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि विविध प्रकारची प्रतिजैविकं ज्याला आपण म्हणतो अँटीबॉडीज अशा सर्व गोष्टींचं त्याच्यामध्ये मिश्रण असतं। तुम्ही इथं बघू शकतात प्लाझ्मा म्हणजे हा पातळ द्रव पदार्थ जो तो आता पिशवीमध्ये जमा झालेला आहे पिवळ्या रंगाचा, त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो। जे पूर्ण रक्त असतं त्या पूर्ण रक्ताचा रंग लाल असतो, त्याच्यामध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट किंवा रक्तबिंबिका अशा पेशी असतात। आणि द्रव पदार्थामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रोटीन्स आणि प्रतिजैविके असतात। तर हा जो काही प्लाझ्मा आहे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या रुग्णाला जेव्हा कोविडचा आजार झालेला असतो, जेव्हा तो त्या आजारातून बरा होतो, 14 दिवसाचा त्याचा कालावधी पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधला त्याला आपण 14 दिवस घरी आपण विश्रांतीचा सल्ला देतो किंवा त्याला आपण विलगीकरणाचा कालावधी म्हणतो। तर घराचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या 28 दिवसांमध्ये त्या रुग्णाच्या शरीरामध्ये कोविडचा प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात व त्या सगळ्या अँटीबॉडीज प्लाझ्मा ह्या पातळ द्रवपदार्थामध्ये मोठ्या संख्येने असतात। म्हणून आपण जे रुग्ण कोविडच्या आजारातून बरे झालेले आहेत त्या रुग्णांना आपण आवाहन करतो की त्यांनी पुढे यावं आणि प्लाझ्मा दान करावं, जेणेकरून त्या प्लाझ्मामध्ये असणारे अँटीबॉडीज जो रुग्ण रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि त्याला ऑक्सिजनची गरज जास्तीत जास्त लागते आहे आणि तो कधीही क्रिटिकल होऊ शकतो, तर कोविडचा रुग्ण हा क्रिटिकल होण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्याचा हॉस्पिटलमधला जो ड्युरेशन आहे, स्टे आहे,
तो दिवस कमी दिवसात तो लवकर बरा होऊन घरी जावे अशी आपली नेहमी इच्छा असते. तर त्यासाठी प्लाझ्मा जो आहे कोविडच्या रुग्णाने दान केलेला तो अतिशय उपयुक्त ठरलेला आहे आणि त्याचा फायदा दिसून आल्यामुळे आता रक्तपेढीमध्ये प्लाझ्मा मिळण्यासाठी जास्तीत जास्त डिमांड येत आहे. कशा पद्धतीने रक्तातून प्लाझ्मा काढला जातो आणि किती प्रमाणात काढला जातो? प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे 70 ml पर किलोग्रॅम बॉडी वेट एवढं त्याच्या शरीरामध्ये रक्त असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन समजा 70 किलो असेल तर त्याच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं. त्याच्यामध्ये 50% हा प्लाझ्मा असतो आणि अंदाजे 50% पेशी असतात. म्हणजे 70 किलोच्या एका व्यक्तीच्या शरीरामध्ये 2.5 लिटर प्लाझ्मा असतो. आपण एका वेळी त्या व्यक्तीच्या शरीरामधून स्वयंचलित मशीनद्वारे आपण त्याचं रक्त घेतो. म्हणजे तुम्ही आता इथं बघू शकतात की एक सुई टोचलेली आहे, तिथून रक्त जातं आहे. हे जे लाल पार्ट आहे इथून रक्त जातं आहे मशीनमध्ये एका सेंट्रिफ्यूज मशीन असतं. त्या मशीनमध्ये रक्त पूर्ण घुसळलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेशी या हेवी असल्यामुळे त्या खाली बसतात आणि जो पातळ द्रवपदार्थ आहे हलका तो वरती असतो. त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. तो एका बाजूने वेगळा करून तो या पिशवीमध्ये पाठवला जातो आणि उरलेल्या ज्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ज्या आहेत त्या दात्याला परत केल्या जातात. तर ही सगळी प्रोसिजर जी आहे ही एका स्वयंचलित यंत्राद्वारे केली जाते. त्या प्रोसिजरला अंदाजे 30 ते 45 मिनटाचा कालावधी लागतो. एका वेळेला आपण 400 ml किंवा 500 ml त्या व्यक्तीच्या उंची आणि वजनानुसार आपण 400 किंवा 500 ml प्लाझ्मा काढून घेतो. प्लाझ्मा दिल्यानंतर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. असं कुठेतरी नागरिकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे किंवा एक गैरसमज म्हणू शकतो आपण की प्लाझ्मा दान केल्याने आपल्या बॉडीतल्या ज्या अँटीबॉडीज असतात रक्तातला त्या कमी होऊ शकतात का किंवा पुन्हा एकदा आपल्याला कोरोना होऊ शकतो का. तर ही एक भीती निर्माण झालेली आहे. तर त्याच्याबद्दल काय? कुठल्याही आजारामध्ये जेव्हा आजाराचे जंतू आपल्या शरीरात जातात, जंतू शरीरामध्ये गेल्यानंतर त्या जंतूंची आपल्या शरीरातल्या असलेल्या रोगप्रतिकार शक्तीशी जी लढाई होते त्या लढाईनंतर त्या जंतूच्या विरुद्ध आपलं शरीर प्रतिजैविक तयार करतं, अँटीबॉडीज तयार करतो. ती जी प्रक्रिया असते ती निरंतर सुरूच असते आणि त्याच्यातला काही पार्ट हा आपल्या शरीरामध्ये मेमरीमध्ये ठेवलेला असतो. म्हणून भविष्यकाळात जर आपल्या शरीरामध्ये तो जंतू शिरला तर त्या मेमरीतल्या ज्या सेल्स असतात त्या सेल्स आपल्या रोगप्रतिकारशक्तीला लगेच सूचना देतात आणि अँटीबॉडीज विदिन अ डे तयार होतात. म्हणून कोणी आपल्या मनात शंका ठेवू नये की जर मी आज प्लाझ्मा दान केला तर उद्या मला कोविडचा आजार होईल. तर ही जी भीती आहे ही काही उपयोगाची नाही आहे. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवावं की ज्या अँटीबॉडीज आहेत त्या मला मिळाल्या कारण की मला कोविडचा आजार झाला आणि त्या आता माझ्या शरीरामध्ये आहेत आणि त्या निरंतर राहतील. जर पुन्हा माझ्या शरीरामध्ये कोविडचा जंतू शिरला तर त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती बाळगायचं कारण नाही की मी दान केल्यानंतर मला पुन्हा कोविड होईल किंवा अँटीबॉडी संपून जातील आणि मला त्याचा काही उपयोग होणार नाही. तर ही भीती निराधार आहे असं मत आहे. जसं की कोरोनाचं तुम्ही सांगितलं की कोरोना रुग्ण जो आहे जो कोरोनातून आता बरा झालेला आहे असा व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतो. पण जर बघायला गेलं तर सध्या कुठेतरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या दिवसेंदिवस रुग्ण वाढत चाललेले आहे आणि प्लाझ्मा दान करण्याचं प्रमाण जे आहे ते आत्तापर्यंत कुठेतरी कमी होत आलेलं आहे. तर मग नागरिकांना असं काय आवाहन कराल की त्यांनी येऊन इकडे प्लाझ्मा दान केला पाहिजे? सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कोविडचा आजार आपल्या भागामध्ये दिसून आला साधारणतः मार्च महिन्यानंतरची गोष्ट आहे. 1 एप्रिलपासून वायसीएम रुग्णालय हे फक्त डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर झालं. तेव्हा आपल्याकडे जी उपचार पद्धती होती ज्यामध्ये आपण विविध प्रकारचे औषधं वापरत होतो परंतु म्हणावा तसा प्रतिसाद आपल्याला मिळत नव्हता. जे रुग्ण कोविडच्या आजारामध्ये 80 ते 85% रुग्ण असतात हे असिम्प्टोमॅटिक असतात, ज्यांना कुठल्याही प्रकारचा विशेष त्रास होत नाही. परंतु जे 12 ते 15% रुग्ण आहेत त्यांना सिम्पटम्स येतात आणि त्यांना रुग्णालयामध्ये ॲडमिशनची गरज भासते. त्यातले जे 5% रुग्ण आहे ते क्रिटिकल होतात
आणि जर त्यांना वेळेच उपचार मिळाला नाही तर ते कदाचित दगावू शकतात. तर आपला प्रयत्न असाच आहे की कोणीही रुग्ण कोविडमुळे दगावू नये. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मे आणि जूनमध्ये सरकारी पातळीवरती असं आवाहन केलं गेलं की प्लाझ्मा थेरपी असा एक उपचार असू शकतो, तो आपण क्लिनिकल ट्रायल या स्वरूपामध्ये वापरावा अशा मार्गदर्शक सूचना सरकारने दिल्या होत्या. त्याच्यानंतर 29 जूनपासून महाराष्ट्र सरकारने सांगितलं की तुम्ही प्लाझ्मा थेरपी सुरू करा, त्याचे चांगले रिझल्ट आहेत. आणि आपल्याला खरोखरच जुलै महिन्यामध्ये असं दिसून आलं की प्लाझ्मा दिल्यानंतर बऱ्याचशा रुग्णांना कमालीचा फायदा झाला. बरेचसे रुग्ण ऑक्सिजनपासून त्यांचा ऑक्सिजन बंद झाला आणि ते चालत चालत घरी गेले. आणि ही प्रसिद्धी एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाकडे, दुसऱ्या रुग्ण तिसऱ्या रुग्णाकडे पसरली आणि आपल्याकडे प्लाझ्माची जास्तीत जास्त डिमांड येऊ लागली. तर एक शेवटचा प्रश्न की जसं आपण आधी बघितलं की सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा जो आजार बळावत चालला होता महाराष्ट्रात म्हणा किंवा पिंपरी चिंचवडमध्ये म्हणा, तर सुरुवातीला जे पेशंटला जी ट्रीटमेंट दिली जायची त्याच्यामध्ये थोडंसं एक अडचणी यायच्या किंवा त्या मनाने जर का आत्ता बघितलं तर तो कालावधी थोडासा कमी झालेला दिसतो किंवा ट्रीटमेंट आता फास्ट होत आहेत. तर त्यामुळे त्या नागरिकांमध्ये सुद्धा कुठेतरी भीती कमी झालेली आहे. तर एक डॉक्टर म्हणून तुम्ही याच्याबद्दल काय? निश्चितच अगदी योग्य आहे. कारण की पूर्वी आपण रुग्णांना सरकारच्या जशा मार्गदर्शक सूचना होत्या की तुम्ही त्यांना 14 दिवस रुग्णालयामध्ये ॲडमिट ठेवा आणि 14 दिवसानंतरच तुम्ही त्यांना डिस्चार्ज करा, तपासणी करा निगेटिव्ह झाला आहे किंवा नाही. पण सरकारच्या असं लक्षात आलं की आपण 14 दिवस रुग्णांना ॲडमिट ठेवलं तर बेड ऑक्युपाय होतात आणि जसं याचं ट्रान्समिशन वाढत जातं तशी रुग्णांची संख्या वाढत जाते आणि आपल्याला रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. म्हणून सरकारने नंतर नवीन मार्गदर्शक सूचना असं केल्या की तुम्ही 5 दिवसापर्यंत रुग्णाला बघा. रुग्णाला जर त्याची परिस्थिती खराब होत नसेल किंवा तो खालावत नसेल तर अशा रुग्णांना आपण सगळ्या ब्लड टेस्ट कराव्यात, आवश्यक तो औषधोपचार द्यावा आणि त्याला डिस्चार्ज करावं, जेणेकरून इतर रुग्णांसाठी बेड उपलब्ध होऊ शकतील. म्हणून आता माझा असा सल्ला आहे की ज्यांना त्रास होतो आहे आणि ज्यांना आपल्या रूम एअरमध्ये ज्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण हे मेंटेन होत नाही आहे आणि ज्यांना दम लागतो आहे अशांनी त्वरित रुग्णालयात संपर्क साधावा आणि रुग्णालयामध्ये ॲडमिट व्हावं. त्या ठिकाणी आपण त्यांना अँटीव्हायरल ट्रीटमेंट किंवा त्यांना जो अंडरलाईंग रिस्क फॅक्टर आहे की ज्यांना कोविडचा आजार का झाला, तर ज्यांना कोविडचा आजार आहे आणि ज्यांची परिस्थिती खालावते त्याच्यामागची जी कारणं आहेत ती म्हणजे रुग्णाला घाबरलेला रुग्ण किंवा मानसिकरित्या खचलेला रुग्ण, रुग्णाला असणारा डायबिटीसचा आजार किंवा ज्याला हृदयाचा आजार आहे किंवा ज्याला किडनीचा आजार आहे, लिव्हरचा आजार आहे किंवा त्याला पूर्वी कॅन्सरचा आजार होता किंवा ज्याला काही औषधं चालू आहेत ज्याच्यामुळे त्याच्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या कमी झालेल्या आहेत, अशा रुग्णांमध्ये जर कोविडचा आजार झाला तर त्या रुग्णाची परिस्थिती ही कमी कालावधीमध्ये खालावते. म्हणून अशा रुग्णांनी जेव्हा आपल्याला दम लागतो, बोलताना दम लागतो किंवा 5 मिनिटांनी चालल्यानंतर दम लागतो किंवा जिनाच्या 5 पायऱ्या चालल्यानंतर दम लागतो, अशा सर्व रुग्णांनी त्वरित रुग्णालयामध्ये ॲडमिट व्हावं आणि जी सध्या नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहे त्याचा फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर आजारातून मुक्त व्हावं अशी माझी सगळ्यांसाठी प्रार्थना आहे. थँक्यू डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांच्या मनातला जो गैरसमज आहे प्लाझ्मा दानबद्दलचा किंवा जी कोरोनाची भीती आहे त्याच्याबद्दलच्या सगळेच प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी दिली. त्यामुळे नक्कीच या मोहिमेतून किंवा जे तुम्ही आता उत्तरं दिली त्याच्यातून नागरिकांची भीती कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्याबद्दल खरंच धन्यवाद. तर आपण बघितलं की डॉक्टरांनी अगदी छान आणि पूर्णपणे माहिती दिलेली आहे आता आणि नक्कीच ही माहिती ऐकल्यानंतर जे प्लाझ्मा दानविषयी किंवा कोरोनाविषयीच्या अनेक गोष्टी होती किंवा भीती होती ती नक्कीच आता नागरिकांच्या मनातून कुठेतरी कमी होईल. आणि जसं की डॉक्टरांनी सांगितलं किंवा महेश दादांनी सांगितलं आहे की प्लाझ्मा दान करणं ही कोरोनाशी आत्ता सध्या झुंज देत असलेल्या रुग्णांसाठी अतिशय उपयोगाची ही मोहीम आहे आणि सगळ्यांनी नक्की इथे येऊन प्लाझ्मा दान करावं. हे जे आव्हान त्यांनी केलेलं आहे त्या सगळ्यांना नागरिकांनी नक्कीच जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. कॅमेरापासून सुचितसह मयुरी सर्जेराव, महा ई न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे.